लहान वयातच जेव्हा माहीत पडलं तर तेव्हापासून स्वतःला भरपूर स्ट्रॉंग केला की नाही आता फाईट करायची आहे तर करायची आहे. ते मग हसून फाईट करायची आहे. आणि वयाच्या 8 वर्षापासून मी नोन केस ऑफ सिकल सेल ॲनिमियाची पेशंट आहे. नमस्कार, मी अर्चना राजेंद्र उंबर्गी, स्मृतिशेष श्री मधुकरराव तामगाडगे ट्रस्टची सदस्य. माझी वय आता 47 इयर्स सुरू आहे आणि वयाच्या 8 वर्षापासून मी नोन केस ऑफ सिकल सेल ॲनिमियाची पेशंट आहे आणि माझा एक 17 वर्षाचा मुलगासुद्धा आहे. मला SS पॅटर्न जेव्हापासून म्हणजे माहीत पडलं वयाच्या 8 वर्षापासून, तर तेव्हा तर इतकं पॅटर्न्स वगैरे माहीत नव्हते, पण जसं जसं मोठी होत गेली तसं समजून आलं की याच्यातही पॅटर्न्स असतात आणि त्याप्रमाणे याच्यात त्रास कमी जास्त होत असतो. तर मग जेव्हा मला कळलं की मला SS पॅटर्न आहे आणि याच्यात भरपूर त्रास असतो, तर बस तसं मग आता सहन करत जाणं भाग होतं. आणि जर सहन करायचंच आहे तर मग हसत का नाही. लहान वयातच जेव्हा माहीत पडलं तर तेव्हापासून स्वतःला भरपूर स्ट्रॉंग केला की नाही आता फाईट करायची आहे तर करायची आहे. ते मग हसून फाईट करायची आहे. शाळेमध्ये असतानासुद्धा भरपूर त्रास व्हायचा, कधी पेनचा, कधी ब्लड ट्रान्सफ्युशनचा. म्हणजे नॉर्मल मुलांसारखी लाईफ तर नाहीच राहत. खेळायचं मन असलं तर खेळू नाही शकत कारण लवकर ब्रीदिंग प्रॉब्लेम सुरू होऊन जाते. भरपूर लोकांमध्ये जाऊ नाही शकत कारण इन्फेक्शन्स होऊन जातात. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला तेव्हापासून थोड्या बहुत माहीत पडल्या होत्या. कारण पप्पा मिलिटरीमध्ये असल्यामुळे सिकंदराबादच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये राहिलेली आहे, पुण्याच्या FMCमध्ये सुद्धा राहिलेली आहे. तर तिथल्या डॉक्टरांनी मला सांगून ठेवलं होतं की असं असं प्रकारे होतं बेटा म्हणे, तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं. तर 15 दिवस शाळेत, 15 दिवस हॉस्पिटलमध्ये, असा करून कसंबसं मी माझा अभ्यास कंटिन्यू केला. 10वी झाली, 12वी झाली, पण एक मनात जुनून होता की पुढे जायचं आहे, थकायचं नाही. कधी कधी थकून जायचं की नाही आता हरला आहे माणूस, कारण शरीरामध्ये भरपूर त्रास असतो. ॲट ए टाईम त्या पेशंटलाच माहीत असते की आपण आपल्या बॉडीमध्ये काय काय त्रास होत आहे, काय काय दुखणं होत आहे, ते आपण एक्सप्लेन नाही करू शकत. पण तरीसुद्धा नॉर्मली सगळ्यामध्ये सर्वाईव्ह करणं हे थोडी टफवाली गोष्ट असते.